बारकाईनं तपास करतायत। भोंदू खराची नवी मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। हा भोंदू केवळ अंधश्रद्धेचा आधार घेत नव्हता, तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी फिल्डिंगही लावत होता। भोळ्या भाबड्या ग्राहकांची अशोक खरात आधीच माहिती मिळवत होता, असा संशय पोलिसांना आहे। ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी त्यानं स्वतंत्र यंत्रणाही राबवल्याचा पोलिसांना संशय आहे। नातेवाईक कोण, जवळचे कोण, मित्र कोण, शत्रू कोण, लोकांच्या जीवनातील काही चढ उतार याबाबतची माहिती तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता आणि यासाठी तो कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या तंत्राचा वापर करायचा। दरम्यान खरात सावज कसा हेरायचा आणि शिकार कशी करायचा, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटात अचूक माहिती सांगत तो विश्वास संपादन करायचा। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खराची यंत्रणा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नातेवाईक कोण, जवळचा मित्र, शत्रू, जीवनातील चढ उतार याबाबतची माहितीही तो जमा करायचा। कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंग तंत्राचा तो वापर करत होता। हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते। कोल्ड रीडिंग मध्ये आधी काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत ग्राहकांना भ्रमित केलं जातं। मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा या भोंदू अशोक खरातनं अगदी प्रभावी वापर केला। तर अशोक खरातचा एसआयटी कसून तपास करते आणि त्यातली महत्वाची माहिती समोर आली आहे। एसआयटीच्या चौकशीत खरातनं अत्यंत अजब दावे केलेत। महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधींचाच भाग होता, आपण कोणावरही जबरदस्ती केली नाही यावर तो ठाम आहे। अंतर्मनानं मला धोका दिला असं तो म्हणतोय, तर ज्यांचं भलं केलं तेच उलटले असाही त्याचा दावा आहे। अशोक खरात कोठडीत असतानाही मंत्रजप करत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि यापुढे आता आपण केवळ मेंदूचंच ऐकणार असंही तो म्हणतोय। स्त्रियांचं लैंगिक शोषण करणाऱ्या